कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील सह्याद्री हॉटेल समोरच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। सह्याद्री हॉटेल ते प्रार्थना हॉटेल पर्यंतच्या 100 फुटी रस्त्यावर केवळ खडी पसरली आहे। रस्त्यावरचे खड्डे आणि धूळ यामुळे सह्याद्री हॉटेल परिसरातील व्यावसायिक आणि ग्राहक वैतागले आहेत। कोल्हापूर शहरातील प्रचंड वर्दळ असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकासारख्या परिसरात रस्त्याची इतकी प्रचंड दुरावस्था झाली आहे, पण 100 फूट अंतराच्या या रस्त्याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही। रंकाळा टॉवर परिसरातील खराडे कॉलेज मागील नंदी तरुण मंडळाच्या खोलीत 3 पाणी जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांना मिळाली। शुक्रवारी सायंकाळी 4:30 वाजता पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी खोलीत पैसे लावून 3 पाणी जुगार सुरू होता। रितेश पाटील, निशांत साठे, अजिंक्य साळोखे, रितेश साठे, कैलास तवटे, आकाश कांबळे, योगेंद्र इंगवले, अनिकेत सुतार, सागर गायकवाड यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी रोख 40,000 रुपये, दुचाकी आणि मोबाईल असा 1,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई हवालदार अरविंद पाटील, अशोक पवार, परशुराम गुजरे, अनिकेत मोरे, योगेश गोसावी, संतोष बर्गे, लखन पाटील यांनी केली। कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या तवनाप्पा पाटणे हायस्कूल जवळ राहणाऱ्या हर्षल खरात याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे, सोलापूरमधील नातेपुते पोलीस ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते। तो बरेच दिवस पोलिसांना गुंगारा देत होता। कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरातील एका बँकेत तो येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार राजारामपुरीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, हवालदार कृष्णा पाटील, अंमलदार विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सुशांत तळप यांनी सापळा लावून हर्षल खरातला अटक केली। इचलकरंजीतील शहापूर इथं राहणारे श्रीकांत पांडव हे घरगुती गॅस सिलेंडरची साठेबाजी करून गॅस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार स्टेशन रोडवरील राधा कन्हैया वे ब्रिज जवळील एका पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी श्रीकांत पांडव हे मोठ्या सिलेंडरमधील गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरून 80 रुपये किलो दराने विक्री करत होते। त्या ठिकाणचे 21 भरलेले सिलेंडर, 9 रिकामे सिलेंडर, 2 वजन काटे, 2 इलेक्ट्रिक मोटारी, गॅस भरण्याचे रेग्युलेटर असा 1,17,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एका बालिकेवर 16 नोव्हेंबर रोजी लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून झाला। या प्रकरणी पोलिसांनी संशयित विजय खैरनारला अटक केली आहे। या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून इचलकरंजीतील भाजप महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। संशयितांवर पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे। त्यासाठी भाजप शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक विक्रम गायकवाड यांची भेट घेतली। यावेळी शशिकांत मोहिते, सपना भिसे, सीमा कमते, नजमा शेख, नागूबाई लोंढे, नीता भोसले, अलका विभूते, सविता जगताप उपस्थित होत्या।